बांधून आहे, दगडामध्ये बांधलेलं नाही किंवा विटांमध्ये बांधलेलं नाही, कातळात कोरलेलं धान्य कोठार आहे. असंच पुढे पण काही किल्ल्यावरती लेण्यासुद्धा कोरलेल्या आहेत. आणि मग तुम्ही जुन्नरमध्ये जाताय आणि जुन्नरमध्ये भारतातील सगळ्यात जास्त लेण्या आपल्याला कोरलेल्या पाहायला मिळतात त्या थेरवाद परंपरेतील, जिथे कुठेही आपल्याला बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत नाही. आणि समोर जो काही तुम्हाला दिसतोय तो आहे रांजण. जो काही पहिले हा जो काही व्यापारी मार्ग होता आणि ह्या रांजणामध्ये त्यावेळेस हा जो काही जकात टाकला जायचा, जो काही टोल टाकला जायचा व्यापारी येण्यासाठी, तो इथे यायचा. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा इथे तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये बेस्ट इन पीस. तर आज जाणार आहे आम्ही नाणेघाट या ठिकाणी, जो काही प्राचीन व्यापारी मार्ग होता त्या ठिकाणी जाणार आहेत. तर आज सोबत आहेत आमच्यासोबत कशिका मोरे मॅडम, माधुरी चेतन मॅडम आणि संगीता जाधव मॅडम. तर इकडे आम्ही बसची वाट बघत आहे आता नेवारी फाट्याला. इकडे आमची बस येईल थोड्याच वेळात आणि पुढचा जो काही मार्ग असेल तो आपण बघूया आपल्या ब्लॉगमध्ये. मोबाईल घालायची बाहेर. झाले आता. झाडं दिसून राहिले, आजूबाजूला मस्त असं हिरवीगार झाडी आहेत. काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काही माणसं सगळे कसे तोंड कोमावून गेलेत. आतापर्यंत जायला पाहिजे होतं आपण. अरे वा 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 वा, वाव किती छान. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे नाणेघाट या ठिकाणी. तर बघूया आपण मागे जो काही शिलालेख आहे तो देखील बघूया आणि जे काही रानसड जो काही आधीचा जो काही जकात नाका होता, जो काही टोल द्यायचा, ते टोल देखील आपण बघूया आणि त्याबद्दलची माहिती घेऊया. सो फायनली पोहोचलो आहे या ठिकाणी नाणेघाट आणि समोर जो काही तुम्हाला दिसतोय तो आहे रांजण. जो काही पहिले हा जो काही व्यापारी मार्ग होता आणि ह्या रांजणामध्ये त्यावेळेस हा जो काही जकात टाकला जायचा, जो काही टोल टाकला जायचा व्यापारी येण्यासाठी, तो इथे यायचा. सो हाच आहे तो व्यापारी मार्ग जो एका दरीप्रमाणे दिसतो. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात.
सो अशा प्रकारचा मार्ग आहे. बाय. गोणीवरून पेरू आणलेत. शुभेच्छा देतो. माझं नाव सिद्धार्थ आणि आज आपण सर्वजण भाग्यवान का आहोत तर त्याला कारण म्हणजे आज ज्या सरांनी आपल्याला आता माहिती दिली आहे ते आपले सर्वांचे मार्गदर्शक गणवीर सरांचं आजच्या दिवशी पाली भाषा तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही विद्यार्थी आहात ना, धम्मलिपीचे विद्यार्थी आहात बरोबर. हां, तर ती धम्मलिपी किंवा ही जी भाषा आपल्याला वाचायला मिळणार आहे ती पाली भाषा आणि ह्या पाली भाषेच्या दिवशी सरांची भेट होणं म्हणजे हा खूप मोठा योगायोग आहे. म्हणजे आपल्या कोणालाच माहिती नव्हतं की सर आज येणार आहेत. हां, आपल्या कोणालाच माहिती नव्हतं की सर आज येणार आहेत या ठिकाणी. डेक्कन कॉलेज तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? नाव तर ऐकलं आहे ना. डेक्कन कॉलेज हे पुण्यामध्ये आणि ते जगातलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे की जे ह्या इतिहासावर काम करतं. पुरातत्व असं आहे की पूर्ण जगभरामध्ये पुरातत्व जे काही चालतं सध्या तर त्याच्यावरती काम करणारे ते कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी सर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सरांनी आजपर्यंत भारतभर तसंच जगभरातील ठिकाणांना, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी काम केलेले आहे आणि मुख्यतः हे जे बुद्धिझम आहे हे बुद्धिझम रिलेटेड जेवढ्या काय वास्तू आहेत आपल्या भारतभरामध्ये तर त्या प्रत्येक ठिकाणाला भेट देऊन त्या ठिकाणी उत्खनन करून तो जगासमोर मांडण्याचा प्रयत्न सर त्यांच्या शैक्षणिक याच्यातून करतायत. तर तो खूप मोठा योग आपल्यासाठी आहे. त्याबद्दल सरांनी खूप चांगली माहिती दिली. म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा सरांना आज नाणेघाटामध्ये ऐकलेलं आहे. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि जुन्नरचं सरांनी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की जुन्नरमध्ये काय काय होतं, लेण्या किती आहेत, कोणता पंथ या ठिकाणी बुद्धिझमचा राहत होता तो म्हणजे थेरवाद परंपरा तुम्हाला सर्वांना माहीत असेल. हा कल्याण ते पैठण प्राचीन व्यापारी मार्ग सरांनी सांगितलेला आहे. म्हणजे हा कल्याण ते पैठण प्राचीन व्यापारी मार्ग जातो कुठून तर खाली एक वैशाखरे म्हणून गाव आहे. त्या वैशाखरे गावामधून सगळे जे काय व्यापारी यायचे ते सोपारा एक बंदर सरांनी सांगितलं, त्या ठिकाणी तो सगळा माल येऊन कल्याणला आल्यानंतर खाली वैशाखरे गावामध्ये, वैशाखरे गावाचं नाव का पडलं, वैश्य लोक त्या काळात व्यापारी असायचे बरोबर. तर तीच परंपरा आज पण त्या गावाला आहे. तेच गाव त्याच नावाचं गाव त्या आहे. त्या ठिकाणी ते सर्व व्यापारी वगैरे आल्यानंतर वरती येत आहेत. आता वरती कसे येत आहेत, तुम्ही जर पहिल्यांदा जर नाणेघाटाला येत असेल तर तुम्हाला काय वाटतंय, नाणेघाट म्हणजे एक नागमोडी वळणाची घाटवाट असेल ज्यातून गाडी जाते. आपण वेगवेगळे घाट जे पाहतो जसं तुमचा कसारा घाट आहे किंवा माळशेज घाट, वेगवेगळे घाट ज्याप्रमाणे आहेत. परंतु नाणेघाटाचं वैशिष्ट्य असं आहे, जर तुम्ही पुण्या बाजूने आलात तर तुमची पुण्याहून किंवा नाशिकवरून तुम्ही आज आलेला तर तुमची घरापासून जी गाडी सुरू झालेली आहे तरी डायरेक्ट एंड कुठं झालेला आहे रस्ता तो नाणेघाटामध्ये झालेला आहे. खाली तुमची गाडी येऊ शकत नाही. खाली काय तर तुम्हाला पायी चालत चढत जावं लागतं. मग ते सगळे व्यापारी काय करायचे, खाली त्यांच्या बैलगाड्या वगैरे लावणार, तो सगळा माल गाढव खेचरं वगैरे त्यांच्यावरती टाकणार आणि तो टाकल्यानंतर मग वरती ह्या लेणीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास चालावं लागतं. खालून जंगलातून ही नागमोडी वळणाची पायवाट आहे. आता ही पायवाट पण तयार केलेली, ही नैसर्गिक नाही. म्हणजे तुम्ही आता जे 5 मिनिटं उतरलाय ह्या गळईतून तर ही जर व्यवस्थित जर तुम्ही जर पाहिलं तर इथला जो खडक आहे म्हणजे बेसॉल्ट आपण ज्याला बोलू, अग्निजन्य खडक जो बोलतो, तर त्याचा जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर असा उभाडा आहेच आहे तो. म्हणजे उभे आहेत ना, वेगवेगळे आहेत ना खडक जरा, मग ते कट करायला सोपं होतं. म्हणजे स्लाइस टाईप आहे ना बरोबर. म्हणून कदाचित त्यांनी या घाटाची निर्मिती किंवा निवड केली असावी, कारण की इथं ते कोरायला फोडायला सुद्धा सोपं जाईल म्हणून. त्याच्यानंतर वरती येताना सुद्धा खाली सुद्धा जशी इथं बाजूला पाण्याच्या टाक्या पाहिल्या आता खडकात कोरलेले, या लेणीच्या बाजूला खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, तसंच खाली जागोजागी खडकातील पाण्याच्या टाक्या त्यांनी कोरलेल्या आहेत. त्याच्यावरती शिलालेख कोरलेले आहेत म्हणजे ते दान कोणी दिलेले आहेत. 2-2.5 हजार वर्षांपूर्वीचं हे सगळं आहे.
तर ते आज पण आपण जर पाहिलं तर पानपोई बोलतो माहिती ना, तर त्या काळामध्ये ह्या पाण्याच्या टाक्यांना पोढी हा एक शब्द आहे जो आपल्याला लेण्यांच्या शिलालेखांमध्ये वाचायला मिळतो. तर तीच परंपरा आजही आपण कायम ठेवलेली आहे. अजून काय तर पाण्याचं पुण्य सगळ्यात जास्त आहे, बरोबर, म्हणजे पाण्याचं दान देणं. तर त्याचप्रमाणे त्या काळातले सुद्धा जे वेगवेगळे लोक, राजांपासून सामान्य माणसापर्यंत त्यांनी पाण्याच्या टाकी किंवा लेण्यांना दान दिलेले आहेत. आणि जोपर्यंत त्या पाण्याच्या टाकीतील पाणी कोणी पिईल तोपर्यंत ते पुण्य त्यांना लाभतंय, असा तो समज आज पण लोकांमध्ये आहे, तो पूर्वी पण होता आणि आज ते पण सत्य होते. त्याचं कारण काय, आता जे कोण ट्रेकर्स वगैरे येतात तर ते आजही या पाण्याच्या टाक्यामधलं पाणी पितात, प्राणी पाणी पित आहेत, पक्षी पाणी पित आहेत. म्हणजे त्याचा यूज, म्हणजे बुद्धिझममध्ये जे सांगितलेलं आहे की भूतदया, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता वरती सगळे ते व्यापारी आले, ते त्यांचे गाढवं खेचरं वगैरे सगळे आली, तर इथून डायरेक्ट एक पायऱ्या होत्या खाली, म्हणजे हा जो मार्ग ते गाढव खेचरं वरती जाणार आणि ज्यांना कोणाला विश्रांती वगैरे करायची, थांबायचं थोडंसं, इथून डायरेक्ट पायऱ्या आहेत या लेणीमध्ये येण्यासाठी. तुम्हाला अवशेष खाली दिसतील त्या पायऱ्यांचे. मग तुम्ही इथे या लेणीमध्ये यायचं आहे, लेणीमध्ये जरा विश्रांती घ्यायची, बाजूला पाण्याच्या टाक्या, तिथलं पाणी वगैरे प्यायचं आहे, आराम करायचा आहे. आता आराम करतानाच मग इथं काहीतरी आपण बसलो तर पाहतोच आजूबाजूला. मग हे सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं की ही लेणी जी कोरलेली आहे ती राणी नागनिक असं सांगितलं जातं की सातवाहन सम्राज्ञी. तर हिने तिच्या साम्राज्याबद्दल, स्वतःबद्दल, तिचं साम्राज्य कसं होतं, आपलं महाराष्ट्र आपण जे बोलतो तर त्याचा पण संबंध आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर हे सगळं कोरून ठेवलेलं. आणि त्याचप्रमाणे तिच्या घरातील जे राजघराणं आहे त्यांचं, जे सातवाहन आपण बोलतोय, तर त्यांचे सर्वांचे पुतळे, जसं तुम्ही आता सरांनी सांगितलं तसं ते ह्या भिंतीवर कोरून ठेवलेले. त्याच्या नावावरती सुद्धा तुम्हाला हे वाचता येतं ना बऱ्यापैकी, हां आहेत ना. आता तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर बऱ्या प्रमाणामध्ये हा शिलालेख नष्ट झालेला आहे. आता जे काय शिल्लक आहे त्याच्यावरून आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये माहिती त्या प्रमाणामध्ये मिळते. ते वरती इथून गेल्यानंतर काय होतंय, ते दगडी रांजण तुम्ही पाहिलं, दगडी रांजण असं अभ्यासकांचं मत आहे की त्या ठिकाणी जकात जमा करायची. ती जकात जमा केल्यानंतर मग पुढे जुन्नरमध्ये जात आहे. जुन्नरमध्ये जाताना पण सुद्धा तुम्हाला 7 किल्ल्यांची लाईन लागते. म्हणजे एकच्या तालुक्यामध्ये 7 किल्ले, कोणत्याच तालुक्यामध्ये महाराष्ट्रात एका तालुक्यामध्ये 7 किल्ले नाही आहेत. तर ती लाईन काय आहे तर ह्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे इथे जवळच, नाणेघाटाच्या जवळच एक जीवधन म्हणून एक किल्ला आहे. त्या जीवधन किल्ल्यावरती एक धान्य कोठार आहे मोठं, जवळजवळ 1.5-2 मजली. त्यांनी कातळामध्ये कोरलेलं धान्य कोठार, म्हणजे बांधीव नाही, दगडामध्ये बांधलेलं नाही किंवा विटांमध्ये बांधलेलं नाही, कातळात कोरलेलं धान्य कोठार आहे. असंच पुढे पण काही किल्ल्यावरती लेण्या सुद्धा कोरलेल्या आहेत. आणि मग तुम्ही जुन्नरमध्ये जाताय आणि जुन्नरमध्ये भारतातील सगळ्यात जास्त लेण्या आपल्याला कोरलेल्या पाहायला मिळतात. त्या थेरवाद परंपरेतील आहे, जिथे कुठेही आपल्याला बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत नाही. बुद्धांना जे पूजलं जातं ते फक्त प्रतीकांमध्ये पूजलं जातं. मग ते अगदी बोधिवृक्ष सुद्धा आपल्याला त्या जुन्नरच्या एका भूतलेणीमध्ये कोरलेला पाहायला मिळत आहे. तर ही थोडक्यात माहिती आहे. जुन्नर हे एक प्रकारचं ड्राय पोर्ट आहे. हा सगळा जो माल आहे ना, आज पण जुन्नरमध्ये कल्याण पेठ, दिल्ली पेठ या प्रकार ही नावं आहेत. तिथून जे काय व्यापार येत असेल ते तिथं राहत असते. म्हणजे सरांनी मग सांगितलं तसं ग्रीकांची मोठी वसाहत जुन्नरमध्ये होते. अगदी इरॉस एक ग्रीकांची देवता आहे, तर ती सुद्धा त्या सर्वांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. आपल्याला देखील या प्रकारे आपण सर्वांनी लिहून घेतलेली असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या आणि आपण सर्वांनी देखील या लेणीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढच्या काळामध्ये आपण स्वतः या ठिकाणी येऊन आपल्यासोबत नातेवाईक मित्रपरिवारांना आणून त्यांना लेणीची माहिती द्यायची आहे. आणि प्रत्येकाने आपण स्वतः एक चांगल्या प्रकारे लेणी सांगता येईल कशी यासाठी प्रयत्न करायचे प्रत्येकाने. आता आजच्या या कार्यशाळेला बऱ्यापैकी आपले धम्मलिपीचे विद्यार्थी आलेले. आता आपल्या थोड्या वेळाने आपण तुमचं एक प्रॅक्टिकली घेणारच आहोत इथं सर्वांचं. एक एक वेळ आपण सर्वांना वाचायला लावणारच थोड्या वेळाने. तयारी आहे ना सर्वांची? पिंपळवंडी या ठिकाणी राहतात आणि या जुन्नर भागामध्ये जे कंटिन्यू या ठिकाणी येत जातात लेणीवर. वेगवेगळ्या लोकांना, वेगळ्या ग्रुपला ते माहिती देत असतात. या ठिकाणी जे कोणी सेलिब्रिटी पण येत असतात त्यांनाही ते माहिती देतात. मागच्या वेळेस सिने अभिनेत्री पूजा बेदी आलेल्या होत्या, पूजा बेदी, त्यांना देखील त्यांनी पूर्ण लेणीची माहिती दिलेली होती. म्हणजे जे कोणी ग्रुप येतं किंवा संस्था येतात त्यांना जसं शक्य होईल तसं ते माहिती देत राहतात. म्हणजे त्याचप्रमाणे आपण देखील तयार व्हायला पाहिजे.
आपापल्या भागामध्ये जर कुठे लेणी असेल तर त्यांना लगेच समजलं पाहिजे की ही व्यक्ती या लेणीची माहिती देते आणि यांना कॉन्टॅक्ट करा. यासाठी आपण सर्वांनी आपल्या स्वतःची तयारी केली पाहिजे, आपला अभ्यास केला पाहिजे, धम्मलिपी चांगल्या प्रकारे सराव केला पाहिजे. नाहीतर फक्त परीक्षा आहे, असाइनमेंट आहे असं नाही केलं पाहिजे. रोज कोणी ना काही 2-5 ओळी तुम्ही धम्मलिपीतून लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला झोपेमध्ये जरी बोललं ना, डोळे बंद करून तरी आई आई कसा काढायचा तरी तुम्हाला आलं पाहिजे. अशी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या ज्या स्थानिक ठिकाणी एखादी लेणी असेल तर तिथं तुमचं नावच घेतलं पाहिजे की ही व्यक्ती आहे किंवा ह्या महिला आहे किंवा ह्या पुरुष आहे की हे लेणीची माहिती देऊ शकाल, यांना धम्मलिपीची जाणकारी आहे, यांनाच कार्यशाळेला बोलवा, यांच्याकडे माहिती करून घेऊ. यासाठी आपण सर्व तयार व्हायचं आहे. लक्षात घ्या, आपला प्रयत्न तोच आहे की प्रत्येक आपापल्या ठिकाणी प्रत्येकाने आता प्रत्येक ठिकाणी आम्ही तरी येऊ शकत नाही. नागपूरला म्हणा, पुण्याला म्हणा किंवा मुंबईला म्हणा, जिथं कुठं प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये तयार व्हायचं आहे. यासाठीच आपला प्रयत्न आहे की प्रत्येकाने चांगल्या प्रकारे धम्मलिपी अवगत करून घ्या, लेणीची माहिती करून घ्या. काही वाटलं तर तुम्ही आम्ही आहेच तुम्हाला सांगायला. आणि प्रत्येकाने महत्त्वाचं डेअरिंग करायला शिका, बोलायला शिका. लक्षात घ्या, आज तुम्ही तिथं आहे ना, तर इथं येऊन बोललं पाहिजे. अशी तयारी करा. 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही तयारी करा. एखाद्या लेणीवर जायचं आहे आपल्याला, तर आता ज्या लेणीवर जायचं आहे त्याच्यावर नेटवर गुगलवर बऱ्याच ठिकाणी माहिती असते. लक्षात घ्या, त्याचे कात्रण काढा, त्याचे टिपण काढा, तुमच्या माहिती याच्यामध्ये थोडीशी माहिती लिहून घ्या. एक 5 मिनिटाची तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही बोला की सर मी थोडक्यात बोलू शकते, लेणीवर मी बोलू का, बोलू शकते. सिद्धार्थ होते, लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम. तर ते आल्यानंतर ते जे विहार जे आहे महाबोधी विहार ते होतं शैवपंथीयांच्या ताब्यामध्ये, अजूनही त्यांच्या ताब्यामध्ये. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये अशी एक जागा बुद्ध धम्माची जे इतर धर्मीयांच्या ताब्यामध्ये आहे, ज्या ठिकाणी ट्रस्टवर बौद्ध कोणीही नाही आहे, इतर धर्मीय लोक अजून पण आहे. लक्षात घ्या. तर आल्यानंतर त्यांनी बघितलं की तिथे शैवपंथीयांच्या ताब्यामध्ये हे तर पूर्ण विहार गेलेले आहे आणि बुद्ध मूर्तीचे पूर्ण हिंदू देवतेच्या रूपांतर केलेलं होतं. म्हणजे त्यांना पूर्ण त्यांनी ते घातलेलं हळद कुंकू बाकीचं सर्व विद्रुपीकरण केलेलं होतं. ते बघून त्यांना धक्काच बसला खरं म्हणजे. हे काय बुद्धाची इथं बुद्धांनी जर ज्ञानप्राप्ती झाली, हे सर्व काही झालं, इथं काय केलं हे असं काही. त्यानंतर त्यांनी कोलंबो येथे महाबोधी सोसायटीची स्थापना केली होती. पण मॅडमचाही सत्कार झाला पाहिजे म्हणून डान्स पालनचा फाउंडेशनच्या शब्द मनाने इथे सत्कार करण्यात येत आहे, तर त्यांच्यासाठी देखील सत्कार करण्यात सर्वप्रथम मी सरांचे सगळ्याच सरांचे पुनर्मोदन व्यक्त करते की त्यांच्यामुळे आम्ही खरोखर हे शिकलो. आता काल परवापर्यंत पुण्यातून येणाऱ्या महिलांची गर्दी 1, 2, 3, 4, 5, 6 अशीच कमी जास्त होती. तर मग मला पण ते असं होत होतं की आपण शिकणारे खूप आहोत पण जाणाऱ्या मात्र एवढ्याच आहे नाही का. तर त्याच्यामुळे मी खरंच मेसेज त्याच्यासाठी टाकला होता की त्यांची तळमळ धडपडे प्रचार प्रसार करायची खरंच त्यांची खूप अशी आतून इच्छा आहे आणि ती तळमळ जाणवते आपल्याला. तर आपणही त्यांच्याकडे कार्य केलंच पाहिजे. आम्ही आमच्या विहारातून हा प्रचार प्रसार निश्चितपणे करणार आहोत आणि करतही आहोत आणि याच्या पुढे करत आहोत. तसंच आपण सगळ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे आणि अशी दान पारंपरिक फाउंडेशनची पण इच्छा आहे. तर पुन्हा एकदा